गेला एकदा रडून बा. अरे 70 वर्षाचा बाप असतो, 80 वर्षाचा असतो, 90 वर्षाचा असतो. मरेपर्यंत डोळ्यातून प्राण जाईपर्यंत बाप आपल्या लेकावरती आणि आपल्या लेकीवरती प्रेम करतो. बरं का महिला मंडळ, किती प्रेम असतं आपल्या बापाचं लेकीवरती, किती प्रेम असतं. आठवा, कधीतरी सणासुदीच्या दिवशी तुम्ही आला असताल तुमच्या या माहेराला. लोक म्हणतात माहेरात सगळं सुख मिळतं बरं का लेकीला. माहेर हे लेका लेकीसाठी सुखाची खाण असते. पण माहेर हे सुखाची खाण कुठपर्यंत असते? जोपर्यंत माहेरामध्ये जन्म देणारे आई बाप असतात तोपर्यंत. माहेरामधले आई बाप निघून गेल्यावरती लेकीला माहेर म्हणजे सुखाची खाण कधीच वाटत नाही. 80 वर्षाचा बाप निघून गेल्यावरती मनाला दुःख झालं असेल या परिवारात. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही माणसाला सहजासहजी. जोपर्यंत म्हातारा बाप असतो तोपर्यंत कळत नाही. आयुष्यभर कष्ट करतो बाप, आयुष्यभर अख्खं तारुण्य घालवतो लेकांसाठी, अख्खं तारुण्य घालवतो लेकीसाठी. लेकीला शब्द देतो, ताईडे 2 एकर विकील पण तुझा प्रपंच मोठा करेल, त्याचं नाव बाप असतं दादा. आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी धडपडतो बाप, आयुष्यभर धडपडतो मामा, आयुष्यभर धडपडतो. आपलं तारुण्य खर्च करतो आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी. काय मागतो आमच्याकडे बाप? कधीतरी विचारा आपल्या मनाला प्रश्न. घरामध्ये असणारा तो म्हातारा बाप, त्या म्हाताऱ्या बापाच्या चरणावरती आपण मुंडकं केव्हा ठेवलं? विचारा प्रश्न. गाई म्हातारी झाली, बैल म्हातारा झाला म्हणून बाजारात विकायच असतो का? झाड वाळून गेलं म्हणून झाडाच्या खाली कधी जायचं नसतं का? बैलानं आयुष्यभर काम करावं मालकाच, पण ज्या वेळेस त्याला चालताना देत नाही याचा अर्थ तो बैल कापला पाहिजे का विकला पाहिजे? ज्या झाडाच्या खाली तुम्ही आयुष्य काढलं, ज्या झाडाने तुम्हाला फळं दिली, ज्या झाडानं तुम्हाला सावली दिली, ते झाड वटल्यावरती चुलीत घालायचं असतं का? द्या ना प्रश्नाचं उत्तर. पायात घातलेली चप्पल तुटल्यावरती टाकून द्यायची असती का? बाप म्हणजे आमच्या जीवनातलं झाड असतं. झाड जोपर्यंत त्याला फळ असतात, जोपर्यंत त्याला फुलं असतात, जोपर्यंत ते बहरलेलं असतं, जोपर्यंत त्याला पालवी असते ना, तोपर्यंत आपल्या लेकरांना फळं देतो बाप, तोपर्यंत आपल्या लेकरांना सावली देतो बाप. पण ज्या वेळेस त्याची फळं जातात, त्याची सावली जाते, ते वटून जातं झाड, त्यावेळेस मात्र तोच लेक बापाच्या त्या झाडाखाली नाही बसू शकत का? कधीतरी विचारा ना प्रश्न. घरी असणाऱ्या आई बापाचं हातपाय आम्ही कधी दाबून दिले? घरी असणाऱ्या म्हातारीकडं त्या म्हातारीच्या मांडीवरती मुंडकं ठेवलं कधी? घरी असणाऱ्या त्या बापाच्या चरणावरती नतमस्तक झालं कधी? घरी असणाऱ्या बापासाठी रडलो कधी? का? बाप गेल्यावरच रडता येतं का? बाप असताना रडता येत नाही लेकाला? बाप असताना रडता येत नाही का लेकीला? बाप असताना कधीतरी रडा. बाप गेल्यावरती रडणारी लोक मी लय पाहिलेत, 8 वर्ष झालं पाहतोय. पण बाप असताना बापासाठी रडता आलं पाहिजे. बाबा, सकाळची गोळी खाल्ली नाही तुम्ही, दुपारी तरी खा. बाबा, तुमच्या अंगावरचा नेहरू फाटला, तुमच्या अंगावरची कोपरी फाटली, तुमची चप्पल तुटली बाबा, तुमच्या तोंडाची दाढी वाढली बाबा, जावा हे 200 रुपये घ्या. कधी म्हणतो आम्ही? जे म्हणतात ते भाग्यवंत असतात या महाराष्ट्रात.